बातमी आहे। मुंबई पोलीस रणवीरच्या घरी दाखल झालेत। मुंबई पोलिसांचं एक पथक रणवीरच्या घरी पोहोचलंय। रणवीर अलाहाबादियानं केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद पेटला। या प्रकरणानंतर आता यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनासह 5हून अधिक जणांवरती गुन्हे दाखल झाले। या सर्वांवर अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि याच रणवीर अलाहाबादियाच्या घरी आता पोलीस पोहोचलेत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। सुस्मिता, काय अपडेट? खरं तर रणवीर अलाहाबादियाने जे आक्षेपार्ह अश्लील वक्तव्य केलेलं होतं, इंडियाज गॉट लेटेंट या शोमुळे या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। आणि आता सोशल मीडियावरती ज्या तक्रारी मिळाल्या आहेत, पोलिसांना ज्या तक्रारी मिळाल्या आहेत त्यानुसार 5 जणांवरती एफआयआर नोंदवण्यात आलेला आहे। पॅनलिस्ट म्हणून त्यावेळेला आशिष चंचलानी, समय रैना, रणवीर अलाहाबादिया आणि इतर जे लोक उपस्थित होते अशा सर्वांवरतीच या अश्लील कमेंट पास करण्यावरनं या एकूणच कारवाईला सुरुवात झालेली आहे। आणि मुळातच मुंबई पोलिसांनी आणि राज्य सरकारने सुद्धा कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर आता आपण बघतोय की रणवीर अलाहाबादिया याच्या घरी पोलिसांचे पथक हे येऊन पोहोचलेले आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये गंभीर दखल घेत गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणामुळे एक गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये डार्क कॉमेडी करत असताना काही नियम असणे अपेक्षित आहे आणि त्याची मागणी सुद्धा या निमित्तानं जोर धरताना पाहायला मिळते। दुसरीकडे जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे या संपूर्ण इंडियाज गॉट लेटेंटच्या अनेक व्हिडिओना सुद्धा आता रिपोर्ट करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीच्या कंटेंटला प्रोत्साहन दिलं जात आहे ते रोखण्याकरता सुद्धा सायबर विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत। बरं सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी। तर आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली 5 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामध्ये रणवीर अलाहाबादिया आणि इतर 4 जणांचा समावेश आहे। मुंबई पोलीस सध्या रणवीरच्या घरी दाखल झालेत। वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद पेटला। अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत। आणि या प्रकरणानंतर आता यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्यासोबत एकूण 5हून अधिक जणांवरती गुन्हे दाखल झालेत। तर ही दृश्य आहेत एक्सक्लुझिव्ह रणवीर अलाहाबादियाच्या घराबाहेरची, जिथे मुंबई पोलीस दाखल झालेत। आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता सुद्धा आपल्या सोबत आहेत। विवेक, रणवीरच्या घरी पोलीस पोहोचलेत, तिथे काय कारवाई सुरू होण्याची शक्यता किंवा काय सुरू आहे? देखिए, आपको बताना चाहेंगे कि ये जो टीम है वो वर्सोवा पुलिस स्टेशन की जो पुलिस टीम है वो प्रिकॉशनरी मेजर पर वहां पे पहुंची है, क्योंकि वहां पे कुछ लोग आ रहे थे, जा रहे थे, जिसकी वजह से लॉ एंड ऑर्डर कोई खराब ना हो। यही वजह है कि वर्सोवा पुलिस स्टेशन की टीम सिर्फ और सिर्फ एक एहतियातन तौर पर प्रिकॉशनरी मेजर पर वहां पर पहुंची और देखिए कि सब कुछ शांत है। शांत होने के बाद वो थोड़ी देर पुलिस वहां रुकी थी, फिर वहां से चली गई। लेकिन आपको बताना चाहेंगे कि जिस इमारत पर पुलिस पहुंची थी, जिस इमारत के पास पुलिस पहुंची थी, उस इमारत में जो पॉडकास्टर हैं रणवीर अलाहाबादिया वो वहां पे रहते हैं। और जिस तरीके से आसाम पुलिस ने इन सब के खिलाफ एफआईआर दर्ज की है, उसके बाद खार पुलिस स्टेशन में भी बाकायदा लिखित शिकायत दी गई है कि इनके ऊपर लीगल एक्शन होना चाहिए। अब खार पुलिस स्टेशन इसमें अपनी लीगल एडवाइस ले रही है और जांच कर रही है कि इस पूरे मामले में एफआईआर दर्ज करनी है या नहीं करनी है, उसको लेकर मामला भी चल रहा है। लेकिन जो पुलिस की टीम वहां पहुंची थी, सिर्फ और सिर्फ एहतियातन तौर पर प्रिकॉशनरी मेजर पर पुलिस वहां पे सिर्फ लॉ एंड ऑर्डर मेंटेन करने के लिए पहुंची थी। बिल्कुल विवेक, धन्यवाद या माहितीसाठी। तर रणवीर अलाहाबादियाच्या घराबाहेर वर्सोवा पोलीस पोहोचलेले आहेत। मात्र कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा हा बंदोबस्त आहे किंवा पोलीस तिथे पोहोचलेत अशी माहिती मिळते आहे।